गेल्या आठवड्यात दोन युवकांना मारपीट करून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर मारपीट झालेल्या युवकांनी आपली आपबीती शहरातील युवा लॉयन्सचे अध्यक्ष योगेश गुर्डे यांच्याकडे स्पष्ट केली। यातच युवा लॉयन्स ग्रुपने मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीय समाजाविरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त कार्यालय गाठून निवेदन सादर केले। मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीय समाजातील काही सदस्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली होती। याबाबतची माहिती शहरातील अनेक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली। मात्र याविषयी तृतीयपंथीय समाजाने बुधवारी आक्षेप घेतला आहे। दोन युवकांना बनावट तृतीयपंथीय समाजातील काहींनी मारहाण केल्याची माहिती वृत्तपत्रात प्रकाशित केल्याने तृतीयपंथीय समाजाने युवा लॉयन्स ग्रुपच्या पदाधिकाऱ्याविरोधात बुधवारी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन दिले। मूळ तृतीयपंथीय असताना युवा लॉयन्स ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट तृतीयपंथीय म्हटले आहे, अशी तक्रार शहरातील तृतीय समाज बांधवांनी केली आहे। बनावट तृतीयपंथीय म्हणणाऱ्या युवा लॉयन्स ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांवर तसेच त्या दोन युवकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृतीयपंथीय समाजाने पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्याकडे केली आहे। निवेदन देतेवेळी आम्रपाली, रेखा, आचल, खुशी, गौरी यांच्यासह अनेक तृतीय समाजातील सदस्य उपस्थित होते। समुदायातर्फे पूर्ण अमरावतीचे आमचे जेवढे किन्नर समुदाय आहे त्यांच्यातर्फे आम्हाला एकच निवेदन द्यायचं होतं आज CP साहेबांना की लायन्स ग्रुपने जी आजच्या सर्व पेपरला जी न्यूज दिलेली आहे की फर्जी किन्नर, तर आम्ही कोणत्या प्रकारे त्यांनी आम्हाला फर्जी म्हटलेलं आहे। आम्ही ज्या दोन किन्नरांना जी गोष्ट झाली आहे तर आमचा आपसी मतभेद आहे, पण लायन्स ग्रुप आम्हाला कशा बेसवर त्यांनी आमचं काय नकलीपणा पाळलेला आहे। कारण की आज कोरोनाच्या काळामध्ये आमच्या पोटात तशीच महामारीची वेळ आलेली आहे। आम्हाला कोणी रोजगार देत नाही आहे, कोणी आम्हाला लग्नात, कोणी आम्हाला बारशात बोलवत नाही आहे आणि आज यांनी फर्जी किन्नर म्हणून आमची बदनामी केल्यामुळे आमचा फक्त एक होळीचा सीझन आमच्यासाठी उदरनिर्वाहाचा होता, तिथे आता आम्हाला टोकलं जाईल। आम्ही देवावर देव घेऊन देवदासी म्हणून फिरणारे लोक होतो, तर आज आम्हाला लोक जर म्हणतील फर्जी किन्नर, तर आमच्यावरती किती मोठी मानहानी झालेली आहे। लोक आमच्याकडे पाहण्याचा सर्व समाजाचा कल होता, आज लोक आम्हाला पुन्हा अजून एकदा वाईट नजरेने बघतील। आता आम्ही ज्या दुकानात जाऊ तिथे लोक आम्हाला पुन्हा तेच म्हणतील की हे तो फर्जी किन्नर आहे। लायन्स ग्रुपला कोणी अधिकार दिला आम्हाला फर्जी किन्नर म्हणायचा? आमच्या घराला त्यांनी अड्डा म्हणून घोषित केला की आमच्या घरात अड्डा आहे। आमच्या घरात तर आजही देव आहेत, आमच्या घरात मंदिराची स्थापना झालेली आहे। आमच्या घराला कोणी मंदिरला, मस्जिदला जर अड्डा म्हटलं तर हे चालेल का? कोणताही व्यक्ती गोष्ट खपून घेऊ शकत नाही। आणि माझ्या घरात जर मला अड्डा चालवायचा असतं तर मी एक लहान लेकरू 2 महिन्याचं दत्तक घेतलं नसतं। आज आमच्या घरात एक लहान लेकरू आम्ही दत्तक घेतलेलं आहे। आम्हालाही वाटते की आमच्या घरात एक लेकरू हवा, आमच्या घरात एक कोणी फूल हवं, पण आज आमच्याकडे समाजाचा पाहण्याचा कल वाईट जर होऊन जाईल, आम्हाला फर्जी म्हटलं जाईल, तर त्या लेकराच्या फ्युचरवरती काय परिणाम पडतील? आम्ही त्या लेकराचं पोट कुठून भरावं? आम्हाला फर्जी म्हटल्यामुळे आता आमची जी प्रत्येक आमचीच नाही तर माझ्या पूर्ण घरचे लहान सर्व लहान मोठ्या प्रत्येक लेकराची मानहानी झाली आहे। ही लायन्स ग्रुपनी भरून द्यावी, आमची फक्त एवढंच निवेदन आहे। सीपी मॅडम से क्या मांग करें आपने? CP मॅडमला हेच आम्ही म्हटलं आहे की त्यांनी आमची माफी मागावी आणि त्यांनी आमच्यावरती जो बोल लावले आहेत की फर्जी किन्नर, हा गुन्हा माफी मागे घ्यावा। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।